जिल्हाध्यक्ष राहिले होते। भारतीय संविधानाचा जय असो। बाबू बाळासाहेब आंबेडकर निषेध असो, निषेध असो, परभणीचा घटनेचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। इकडे बघ काय म्हणायचं द्याला ओके भाऊ, आज आपण इथे निवेदन दिलं आहे, कशासाठी दिलेलं आहे? आज आपला हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे आणि आपण पाहता की परभणीमध्ये आज नवीन सरकार आल्याबरोबर आज फार मोठी घटना त्या ठिकाणी घडली। एक आपलं ते संविधानाचं शिल्प त्या ठिकाणी होतं आणि ती बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्या ठिकाणी होतं। त्या शिल्पाची त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली। आता संविधानाच्या कोणत्याही गोष्टीवर त्या ठिकाणी अत्याचार होत असेल किंवा असं काही घडत असेल किंवा आपण पाहता की आमचा समाज हा त्या ठिकाणी पेटून त्या ठिकाणी उठतो, तेव्हा ज्या समाजकंटकांनी ती घटना केली त्याकरता आमच्या समाजातील लोक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या गोष्टीचा निषेध त्या ठिकाणी केला। परंतु या पुरोगामी महाराष्ट्राच्या या नवीन सरकारने तिथे ज्या लोकांनी ती घटना केली त्यांना तर सोडूनच दिलं, परंतु एक कोबा ऑपरेशन त्या ठिकाणी केलं आणि आमच्या दलित लोकांचे जे आमचे मुलं त्या ठिकाणी आहेत, जे शिक्षणामध्ये अग्रेसर असतात असे मुलं, कॉलेजची मुलं, त्यांच्यावर त्या ठिकाणी केसेस त्या ठिकाणी केलेली आहे। फार मोठी निंदनीय घटना त्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचं कोबिंग ऑपरेशन त्यांचं चालू आहे आणि आणखी पुष्कळ मुलावर सुद्धा ते त्या ठिकाणी केसेस त्या ठिकाणी करत आहे। ही फार निंदनीय गोष्ट आहे। ती या महाराष्ट्र सरकारने त्यामध्ये जातीयाने लक्ष घालून ज्या लोकांनी ती घटना केली त्यांच्यावर केसेस कराव्या आणि आमचे जे निरपराध मुलं त्या ठिकाणी आहेत ज्यांच्यावर केसेस केल्या त्यांच्या केसेस त्वरित त्या ठिकाणी काढून टाकाव्या, हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं। तर याची ही वनवा फक्त या बुलढाणा जिल्ह्यामध्येच पेटणार नाही तर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पेटणार आहे। हे निवेदन देण्याकरता आमचे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा, आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे। तरी सरकारने या गोष्टीचं गांभीर्याने या ठिकाणी दखल घ्यायला पाहिजे, नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, हे या शासनाने लक्षात घ्या।